जोडप्यांना सुद्धा सांगेल, विचार तुम्ही हा करा की मी माझ्या बाजूला आता मला सपोर्टिंग कोणीच नाही, आपल्याला आपल्या पायावर उभं राहायचं. त्यासाठी काय करावं लागेल हा विचार पहिले डोक्यात फिक्स करा. नाही तर कसं आहे, मग नंतर पश्चाताप, अरे त्या टायमाला काही कळत नव्हतं, आंधळ झालो होतो, प्रेमात पडलो होतो आणि प्रेमात पडलो ना आता पश्चाताप करतो. पोरगी तेच म्हणतो, पोरग तेच म्हणतो. कधीही प्रेमविवाह जर झाला असेल तर तो तुटता कामा नये. तुम्ही समाजासाठी जर दिशा द्यायचा जर प्रयत्न करत असाल तर तुमच्यामध्ये कधीही भांडण होता कामा नये. एकमेकाला सांभाळून घेतलं तरच हे आयुष्य पुढे चांगलं चालतं, नसतं आयुष्याची राखाळ व्हायला काही वेळ लागत नाही. म्हणून तुम्हाला कोणाचा सपोर्ट मिळेल यापेक्षा मी समाजासाठी किंवा मी माझ्या कुटुंबासाठी, ज्या मुलींनी असेल ज्या मुलांनी असेल, हा जो प्रेमविवाह केला त्याने हा विचार केला पाहिजे की जबाबदारी घेतल्यानंतरच मी प्रेमविवाह केला. या प्रेमविवाहाचा अर्थ समाजामध्ये असलेली दुही कमी करणं आहे. काही लोक प्रेमविवाहाला वेगळा अर्थ देतात, परंतु खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं जे काही आंतरजातीय विवाह त्याची व्याख्या वेगळी. या दोन समाजामध्ये, इतर एकमेकाच्या समाजामध्ये ज्या दुह्या आहेत, ज्या परंपरा आहेत, अनिष्ट रूढी आहेत, त्या कुठेतरी नष्ट झाल्या पाहिजे, हा त्याच्या मागचा हेतू. ससोचं झालं प्रेमविवाह म्हणून तो हा कार्यक्रम घेतो. माझा झाला असता तर मी पण घेतला असतो. मी लय प्रयत्न केला पण मला जमला नाही त्या टायमाला. आणि आता तो ती वेळ आहे नाही, म्हणून आता काही जमणं शक्य नाही. रतन कुमार पंडाकडे करू शकतो, चळवळीतला माणूस येतो काय ते गंभीरपणे पाहत होत. अरे तुम क्या बोल रहे, तुम तो अभी बोल रहे, हम तो पहिले कर चुके. आता तुमच्या पाठीमागे उभं राहताना तुम्हाला सर्व नवीन जोडप्यांना सुद्धा सांगेल, तुम्ही कधीही पायावर उभं राहताना धडपड करा. हे बघा, धडपड करताना थोडा ठेसा लागते. तुम्ही हे कधी समजू नका की आपल्याला एखाद्या ठिकाणी गेलं, निगेटिव्ह जर आलं, रिस्पॉन्स मिळाला नाही, उभं केलं नाही, तर त्या टायमाला आपल्याला वाटणारं वाईट हे क्षणिक ठेवायचं. आपल्याला त्याच्यापासून बोध घ्यायचा, यस मी लढणार आहे. आणि जेव्हा लढायचं जेव्हा ठरवतो आपण माणूस, त्या टायमाला खऱ्या अर्थानं तुम्हाला जीवनामध्ये उभारी मिळेल. एक आहे, दोन आहे, तीन आहे, संकट आहेच आहे. मी एवढं मंत्री असून सुद्धा माझ्यावर संकट नाहीत असं तुम्हाला म्हणायचंय का? सर्व सुविधा असून सुद्धा संकटही असतातच. जगात कोणी सुखी नाही, काही ना काही त्याला संकट असतात आणि त्याचं निवारण करायचं काम आपलं असतं. आंतरराष्ट्रीय जोडप्यांच्या गेट टुगेदर मध्ये मी आपल्या सगळ्या सोशल मीडियाचं मनपूर्वक स्वागत करतो. 1997 साली बाबा दळवी गेले आणि त्यांना आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्याचा एक भाग म्हणून दरवर्षी त्यांच्या जयंती पुण्यतिथी दिनी, स्मृती दिनी 28 मार्च रोजी या गेट टुगेदरचं आयोजन केलं जातं. समाज कल्याण खात्यामधून आम्हाला एक यादी मिळते. त्या यादीमध्ये SC ओपन कॅटेगरीचे जे आंतरजातीय विवाह झालेले असतात त्यांना सरकार अनुदान देतं. त्या जोडप्यांना आम्ही प्राधान्याने याच्यामध्ये निमंत्रित करतो. आणि काही मागण्या आज संजय शिरसाट जे समाज कल्याण मंत्री आहेत त्यांनी खूप वेळ या ठिकाणी दिला, चांगलं मार्गदर्शन केलं आणि एक 18 मागण्यांचं निवेदन त्यांच्याकडे दिले. त्याच्यामध्ये विशेषत्वाने ही मागणी केलेली आहे की ऑनर किलिंगचा कायदा करा, त्याचबरोबर अनुदान जे आहे ते 50,000चं 1 लाख करा, सरसकट आंतरजातीय विवाहित जोडप्यांना अनुदान द्या. म्हणजे ओपन मध्ये जे विवाह होतात ते आपली स्वतःची जात सोडून ते विवाह केले जातात, त्यांना आपण मदत केली पाहिजे अशी भूमिका सरकारने घेतली पाहिजे. पळून जाऊन लग्न करण्याची वेळ येते आणि त्यांना संरक्षण सरकारने दिलं पाहिजे. तक्रार निवारण केंद्र असलं पाहिजे. आंतरजातीय विवाहित पाल्यांना शासनाने स्कॉलरशिप सारखी योजना सुरू केली पाहिजे. अशा जवळपास 18 मागण्यांचं निवेदन त्यांना दिलेलं आहे आणि ते खूप छान बोलले. ते म्हणाले की नक्की याच्यातल्या काही मागण्या मी मान्य करेन आणि आम्हाला अपेक्षा वाटते की नक्कीच सरकार काहीतरी दिलासादायक चित्र या ठिकाणी निर्माण करेल. मागच्या 1997 पासून हा उपक्रम चालू आहे. हा विना कोणाच्या मदतीविना, कोणाच्या देणग्यातून नाही, कोणाकडून वर्गण्या घेऊन नाही किंवा जे जोडपे आहेत त्यांच्याकडूनही काही एक पैसाही न घेता केवळ मायेचं घर
त्याला आपण बाबा दळवी विचार मंडळ म्हणतो, त्या माध्यमातून या जोडप्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जातो. त्यांच्या अडी अडचणी आहेत. आता काही जोडपे बोलले की आम्हाला मॅरेज सर्टिफिकेट नाही मिळालं, अनुदान कुठून मिळतं माहित नाही, तर अशा जोडप्यांना मदत करणं ही भूमिका आहे. प्रसंगी अनेक जोडप्यांची लग्न आम्ही लावून दिलेले आहेत. बौद्ध पद्धतीने अनेक लग्न लावून दिले आहेत, आर्य समाजी पद्धतीने लग्न लावून दिलेले आहेत. केवळ मदतीची भूमिका घेऊन हे मंच काम करतं. याच्यामध्ये सगळे आहेत, अनेक जण आहेत. प्राध्यापक प्रशांत साठे सर आहेत, सूरज जाधव आहे, ग्रामीण भागामध्ये काम करणारा आमचा गणेश जाधव आहे, नितीन शिरवाडकर आहेत. अशी एक टीम मागच्या अनेक वर्षांपासून काम करत असल्यामुळे आणि निस्वार्थ भावनेने काम करत असल्यामुळे ती उभी झालेली आहे. आणि ही एक जाती अंताची, जाती निर्मूलनाची चळवळ. इथे आज जाती अंधश्रद्धा निर्मूलनाची प्रयोग झाले. अंधश्रद्धा, जातींधता, धर्मांधता, युद्धखोरी आणि स्त्री भ्रूण हत्या, महिला अत्याचार याची प्रतिकात्मक होळी केली गेली. त्या ठिकाणी बाबाजळी, भूतपळी अशा प्रकारच्या घोषणा दिल्या. ही एक सामाजिक चळवळ म्हणून आम्ही निस्वार्थपणे या ठिकाणी ही राबवतो. ते दिवसेंदिवस मोठे होते, जोडप्यांची संख्या वाढते, जोडप्यांच्या अडचणी तेवढ्याच आहेत, ते सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि एक ताकद याच्यातून निर्माण होते. आता अशा या काळामध्ये, धकाधकीच्या काळामध्ये एकीकडे अंधश्रद्धा फोफावलेली आहे, गोंधळगिरी फोफावलेली आहे महाराष्ट्रामध्ये. अशा वेळेला ही एक निखळ सामाजिक चळवळ चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपणही त्याला सहकार्य करा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. 97 पासून काउंट करा. 97 पासून मध्ये एक वर्ष फक्त कोरोनाचं सोडलं तर दरवर्षी कार्यक्रम झालेले आहेत. सुरुवातीला छोटं होतं, काही मोजकेच जोडपे यायचे. आता 100 जोडपे येऊन या कार्यक्रमाचा सहभाग नोंदवतात. अजूनही प्रयत्न केला असता तर मोठ्या संख्येने इथं लोक आले असते. वेगवेगळ्या कारणास्तव लोक येत नाहीत, परंतु जोडपे यावेत यासाठी आम्ही खूप परिश्रम घेतो, त्यांना कॉन्टॅक्ट करतो. आमचे सगळे कार्यकर्ते त्याच्यामध्ये जगतात. व्हॉट्सअपचा वापर करतात, फेसबुकचा वापर करतात, मेसेज पाठवतात, प्रत्यक्ष फोनद्वारे संपर्क करतात आणि हा सहभाग वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे. तो वाढेल. पत्रमहर्षी बाबा दळवी विचार मंचा वतीनं दरवर्षी हा कार्यक्रम घेतला जातो. या मंचचे आपण प्रणेते आहात, पण हा कार्यक्रम केवळ मराठवाड्यापुरता मर्यादित आहे. याला आपल्याला महाराष्ट्रामध्ये विस्तारित करता येणार नाही का? तो व्यापक करता येईल, जिल्ह्यामध्ये येऊन करता येईल, परंतु तेवढा मॅनपॉवर, तेवढं सपोर्ट हे आवश्यक असतं. मराठवाडा पातळी, महाराष्ट्र पातळीवरचा कार्यक्रम करायचा म्हटल्यानंतर तेवढी ताकद, तेवढी आर्थिक मदत, तेवढी मॅनपॉवर त्याच्यामध्ये लागतं. ते व्हायला पाहिजे. तसाही प्रयत्न आम्ही नजीकच्या काळामध्ये करू. महाराष्ट्र पातळीपर्यंत हे काम वाढू. जिल्ह्यामध्ये जिल्ह्यातल्या जोडप्यांची, त्या जिल्ह्यातल्या जोडप्यांचे सत्कार समारंभ आयोजित करण्यासाठी आम्ही विचाराधीन आहोत. पण आता सध्या हा जो प्रमुख कार्यक्रम आहे त्याच्यामध्येच आम्ही लक्ष देतो. नजीकच्या काळामध्ये तेही करता येईल. ओके सर. पत्रमहर्षी बाबा दळवी यांच्या स्मृती दिनानिमित्त दरवर्षी आंतरजातीय विवाहित जोडपे जे असतात त्यांचा सत्कार केला जातो आणि आज हा समारंभ घडवून आणला. हा समारंभ घडवून आणण्यात पत्रकार ससो खंडाळकर यांचा मोठा हातभार आहे आणि त्यांची टीम आहे, त्यांचे सहकारी सर्व त्यांना मदत करत असतात. आजच्या कार्यक्रमाला सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आले होते. त्यांनी फार उत्तम मार्गदर्शन केलं. त्यांनी सांगितलं तो आंतरजातीय विवाह केल्यावर तुम्हाला बऱ्याच अडचणीतून जावं लागतं, पण त्यावर तुम्ही मात केली पाहिजे आणि सुखानं संसार करा, प्रपंच करा अशा प्रकारे. आता माझं या ठिकाणी भाषण झालं. मी त्या भाषणात सांगितलं की फुले, शाहू, आंबेडकर यांनी जाती अंताचा संदेश दिलेला आहे. डॉक्टर बाबासाहेबांनी ॲनिलेशन ऑफ कास्ट पुस्तक लिहिलंय. त्यामध्ये त्यांनी तोडगा सांगितलाय जाती अंताचा. घराघरातून आंतरजातीय विवाह झाले पाहिजे असा त्यांनी तोडगा सुचवलेला आहे. परंतु सध्या परिस्थिती अशी आहे की आंतरजातीय विवाहाला एक तर त्यांची पालक संमती देत नाहीत आणि समजा त्यांनी केला एकमेकाच्या संमतीनं त्या दोघांनी जर विवाह केला तर त्यांना अनेक अडचणीला जावं लागतं. घरचे लोक त्यांना बहिष्कार करतात, त्यांना
मग घर मिळत नाही, नोकरी मिळत नाही. तर आज आम्ही संजय शिरसाटांना एक निवेदन दिलेलं आहे की 50,000चं अनुदान तुम्ही निदान 1,00,000 पर्यंत करा. घरकुल योजनेमार्फत त्यांना तुम्ही घर द्या, त्यानंतर नोकरीमध्ये त्यांना आरक्षण द्या आणि अशा प्रकारे आंतरजातीय विवाहितांना तुम्ही व्यवस्था करा, म्हणजे आंतरजातीय विवाहितांची संख्या वाढेल. अशा प्रकारे मी त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं. आणि काही आंतरजातीय विवाह ज्यांनी केलेला आहे त्या जोडप्यांचा सत्कार माननीय संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आला. अशा प्रकारे आणि या कार्यक्रमाला उपस्थिती चांगली असते. दरवर्षी हा कार्यक्रम येते. याच ठिकाणी प्राचार्य सतीश सुराणा हे सहकार्य करतात, आपलं सभागृह देत असतात आणि दरवर्षी हा कार्यक्रम घेतला जातो आणि नित्यनेमाने आजही हा कार्यक्रम झालेला आहे, उत्तम प्रकारे संपन्न झाला. तर आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या जमान्यामध्ये आंतरजातीय विवाहाकडे अतिशय प्रदूषित दृष्टीनं पाहिलं जातं. शहरात सारख्या घटना या अनुषंगाने घडत असतात. या संदर्भात आपलं काय? नाही, बरोबर आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे आहे ते आंतरजातीय विवाह जे करतात तिथपर्यंत अजून आलेलं नाहीये. ते टेक्निकल फील्ड याच्यात इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्यामुळे ते गेलेलं आहे. आंतरजातीय विवाह जे करतात तिथपर्यंत ते लोन अजून आलेलं नाहीये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं. परंतु हे वास्तव आहे की जे आंतरजातीय विवाह करतात त्यांना अनेक अडचणीतून जावं लागतं आणि त्या अडचणी धाडसानं तुम्ही त्यावर मात करा अशा प्रकारे संजय शिरसाट आज सांगितलेलं आहे. तर एआयचा आंतरजातीय विवाहात अजून ते लोन आलेलं नाही बरं का, हे मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये ते गेलेलं आहे. सामाजिक मानसिकता आजही बदललेली दिसत नाही जातीच्या संदर्भामध्ये आणि त्याच्यामुळे हा मोठ्या संख्येनं युवक युवती पुढे येत नाही. अगदी बरोबर आहे. हे बघा, कोण्या जातीत जन्म घ्यावा हे आपल्या हाती नसतं. आपल्या हाती नसतं ना, माणसाच्या हाती नाही कोण्या जातीत कोण्या धर्मात जन्म घ्यावा. परंतु एकदा जन्म घेतल्यानंतर कर्तृत्वानं आपलं कर्तृत्व दाखवून तो माणूस म्हणजे कर्तबगार होऊ शकतो. आता जसे संजय शिरसाट म्हणाले, मी ऑटो रिक्षा चालवत होतो, आज मंत्री झालो मी. तर अशा प्रकारे जात आता म्हणजे तसं पाहिलं तर गौण ठरते. आपलं कर्तृत्व हेच महत्वाचं आहे आणि कर्तृत्वानेच मनुष्य कर्तबगार होतो, मोठा होतो आणि आपलं तर जीवन घडवतोच पण इतरांचंही तो जीवन घडवत असतो. हे महत्वाचं आहे. संजय शिरसाट साहेब भाषणात असे बोलले की मुलं वडिलांना नाव ठेवतात, याकडे कसं? नाही, आता हे खरं आहे की मुलं असं म्हणतात की थोडं मोठे झाले, कॉलेज शिक्षण झाले की वडिलांनी आमच्यासाठी काहीच ठेवलं नाही, काही केलं नाही. तर ह्या तरुणांचं असं म्हणणं चुकीचं आहे. तुम्ही आई वडिलावर विसंबून का राहता? अरे तुम्ही तुमचं कर्तव्य सिद्ध करा ना. तुम्हाला त्यांनी जन्म दिला, शिकवलं, घडवलं, संस्कार केले. आता तुम्ही तुमचं जीवन स्वतः घडवा. स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार तुम्हीच व्हा. आई वडिलावर विसंबून राहू नका आणि आई वडिलांना दोष देणं अत्यंत चुकीचं आहे. आपलं नाव? मी DR शेळके, माजी न्यायाधीश आहे, निवृत्त जिल्हा न्यायाधीश. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.